राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज दिवसभराची सामुदायिक सुट्टी घेऊन आंदोलन केल्यानं त्याचा फटका शिक्षणाला बसलाय। रायगड जिल्ह्यातील 104 शाळा दिवसभर बंद होत्या, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना एक दिवसाच्या शिक्षणाला मुकावं लागले। 4000हून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते। ग्रामीण भागातील शाळांमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळाला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी आज एक दिवसाची सामुदायिक सुट्टी घेतली आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। या आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर पडला। आपण पाहू शकताय, जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या या शाळा आहेत। रायगड जिल्हा परिषदेच्या जवळपास 104 शाळांचे आज दरवाजेच उघडले नाही। ज्या शाळांचा परिसर नेहमी यावेळी लहान मुलांच्या किलबिटाने गजबजलेला असतो, तो परिसर अक्षरशः सामसूम पाहायला मिळते। शिक्षणासाठी धडपडत येणाऱ्या मुलांसाठी आज शाळेचे दरवाजेच उघडले नाही, कारण प्राथमिक शिक्षक आज एक दिवसाची सामुदायिक सुट्टी टाकून राज्य सरकारच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या जवळपास 4000 शिक्षकांनी या आजच्या आंदोलनामध्ये सामुदायिक सुट्टी टाकून सहभाग घेतलाय। कंत्राटी पद्धतीने जी शिक्षण भरती होते ती तातडीने सरकारने थांबवावी ही मुख्य मागणी आहे। यासह पेन्शनच्या बाबतीत सरकारने निर्णय घेताना सरसकट जुनी पेन्शन लागू करावी अशी देखील या शिक्षकांची मागणी आहे। प्राथमिक शिक्षकांनी जर का या आंदोलनातून सरकारने निर्णय घेऊन योग्य न्याय दिला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील दिलाय। एकूणच प्राथमिक शिक्षकांच्या एका दिवसाच्या आंदोलनाने एक दिवसांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं। याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। त्यामुळे आता शिक्षकांच्या या भूमिकेवरती सरकार काय तोडगा काढतोय ते पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड।